अजून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नाही आली. फायनल मेरिट लिस्ट तर त्याच्या नंतर येणार. मग हे सर आपल्याला ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राउंडची तयारी करा असं का सांगतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला वेळीच सांगतोय ही गोष्ट करा. इतका टफ डिसिजन आहे, इतकं टफ डिसिजन आहे ना तुम्हाला सांगतो. हे कॉलेज घेऊ का ते कॉलेज घेऊ? सिव्हिल घेऊ का टेक ब्रांच घेऊ? वालचंद पण मिळते मला, पण व्ही-आय-टी सुद्धा पॉसिबिलिटी आहेत. करू काय? कोणतं कॉलेज वरती घेतलं पाहिजे? कोणतं कॉलेज खाली ठेवू? चूक झाली तर? भरपूर प्रश्न आहेत. तुमचा जो काय म्हणूया ना आपण कॅप राउंडमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म असणार आहे ना, तो बऱ्याच वेळा चेंज होणार आहे. बऱ्याच वेळा. सुरुवातीला टेक ब्रांचेस वर असतील, नंतर कदाचित कोर ब्रांचेस वरती येतील. सुरुवातीला तुम्ही ब्रांचला महत्त्व द्याल, कदाचित नंतर कॉलेजला इम्पोर्टन्स द्याल. आता एक गोष्ट सांगतो, साधी गोष्ट आहे. तुम्हाला 94 पर्सेंटाइल पडलेत. 94 चा विचार पहिला करूया. ओके. सगळ्यांचा मी विचार करणार आहे सांगतो. पहिल्यांदा 94 म्हणलंय मी. 94 चा जर विचार केला, तर मी जर सीएस म्हणलं, तर मला पुण्यातले टियर 2 चे कॉलेज मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कमी आहेत. होय, मी ओपनचा विचार करतोय किंवा एस-सी-बी-सीचा विचार करतोय. कमी आहेत. मग के-आय-टी चान्सेस आहेत. ओके. आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी, विद्याप्रतिष्ठान बारामती इथं सीएस किंवा टेक एआय मध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. मग सर असं केलं तर 94 ला मला वालचंद सिव्हिल मिळण्याचे किती चान्सेस आहेत? आहेत चान्सेस आहेत. व्ही-आय-टी मिळूच शकते सिव्हिल. सी नाही मिळणार. पण मला बेस्ट कॉलेज मिळतंय. मग मी व्ही-आय-टी सारखं कॉलेज घेतलं. तिथं मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. व्ही-डबल-आय ते मर्ज झालंय बरं का लक्षात घ्या. पहिला व्ही-डबल-आय-टी मध्ये सिव्हिल होतं. मग काय होईल मला व्ही-आय-टीत राहून वेगवेगळे कोर्सेस करता येतील. ओके. कोडिंग रिलेटेड सगळं मी शिकू शकतोय. हे पॉसिबल आहे का? तर आहे बाळांनो. माझा एक स्टुडंट 6 वर्षापूर्वी ओके, 6 वर्षापूर्वी त्यानं व्ही-डबल-आय-टी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. त्याला 128 स्कोर होता लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर होता. ओके. पर्सेंटाइल पण खूप छान होते. मग व्ही-आय-टी आणि सिव्हिल टी-एफ-डब्ल्यू-एस मधून घेतलं होतं. ट्युशन फी माफ झाली होती. बरोबर आहे. पण झालं काय, की 4 वर्षात त्यानं ही जे सीएसची मुलं जे शिकतात ना टेक रिलेटेड तेही सगळे कोर्सेस कंप्लीट केले होते. त्यामुळे तो सगळीकडे ॲप्लिकेबल होता. येऊ दे कुठली पण कंपनी ओके. त्याला ते क्वालिफिकेशन होतं. पण त्यानं जे प्लेसमेंट घेतली ती सिव्हिलशी रिलेटेडच त्याला मिळाली आणि खूप चांगलं पॅकेज आहे त्याच्याकडं. म्हणजे तुम्ही जर ठाम डिसिजन घेतलं, तर सगळ्या गोष्टी पक्क्या होतील लक्षात घ्या. पण आता ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्ही कॉलेजला व्हिजिट द्यायला सुरुवात केली का नाही केली हे पहिल्यांदा सांगा? द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर, की तुम्ही कॉलेजेसना व्हिजिट दिल्या का नाहीत लक्षात घ्या. तर मी तुम्हाला इथं सांगतो मुलींच्या पालकांसाठी बरं का, की तुम्ही कॉलेजला व्हिजिट दिलीच पाहिजे आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय? हॉस्टेल. ओके. तुम्हाला काही डाउट्स असतील तर आमच्या नंबरवर नक्की कॉल करा बरं का लक्षात घ्या. आम्ही सुद्धा गेल्या वर्षीपासून काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतोय. हे आमचे नंबर सेव्ह करून ठेवा. आम्हाला कॉल नक्की करा. बरं मी असं का सांगतोय मुलींच्या पालकांसाठी? मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये किंवा माझ्याकडे काउन्सिलिंगला ज्या मुली आहेत, मी त्या सगळ्यांना सजेस्ट काय केलंय, की सी-ओ-ई-पीत मिळेल अशी भरपूर मुलं आहेत. मुली पण आहेत. मग आम्हाला सी-ओ-ई-पी जवळच बाहेर पाहिजेत. बाहेर पी पाहिजे. ओके. पी मुलींसाठी बऱ्यापैकी सेफच असतं लक्षात घ्या. पूर्ण अख्ख्या बिल्डिंगमध्ये मुलींचं हॉस्टेल असतं. प्रॉपर सिक्युरिटी असते. पण मला त्या रूममध्ये ज्या काही 3-4 मुली असतील, ह्या माझ्याच ऑफलाईन क्लासमधल्या हव्या आहेत. माझ्याच. मी हा जो विषय सांगतोय ना, अतिशय इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगू का? कराड गव्हर्नमेंट कॉलेजला माझ्या ऑफलाईन मधल्या 2 ते 3 मुलींना ॲडमिशन मिळणारच आहे. ओके. तेवढे त्यांचे पर्सेंटाइल आहेत. मग मी त्यांना सांगितलंय, की बाहेर जे काही चांगले हॉस्टेल्स आहेत ते मला माहिती आहेत कारण माझंच गाव आजोळ कराड आहे. तर मी त्यांना प्रॉपर असं एक पी म्हणतो ना आपण, तशी आम्ही सोय करून ठेवणार आहे. बरं एवढी वेळ का आली? तर मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर. लास्ट इयर हे शॉकिंग आहे. लास्ट इयर 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय बरं का मी. हे तुम्हीच वाचा काय केलंय. सी मधल्या मुलीकडून घडलेली गोष्ट लक्षात घ्या. इथं दिलंय एम-एम-एस स्कॅन्डल. ओके. सी-ओ-ई-पीतल्या मुलींचं लक्षात घ्या. 300 फोटोज आणि 900 व्हिडिओज. बोलूच शकत नाही अशा गोष्टी आहेत लक्षात घ्या. एम-एम-एस स्कॅन्डल शेख सी कॉलेज. ओके. आता हे एम-एम-एस स्कॅन्डल हे वाचा तुमच्या लक्षात येईल, की पुण्यात हॉस्टेलमध्ये मैत्रिणीनेच काढले मुलींचे आक्षेपार्ह फोटोज. हा विषयच भयानक वाटतोय, भयानक. ओके. पण मी काय म्हणतोय, आपली रूम पार्टनर ओके, तिच्यावर डोळे मिटून आपण विश्वास नाहीच ठेवायचा ना. पण जर आपलीच मैत्रीण असेल म्हणजे तुमची मुलींच्या बाबतीत बोलतोय बरं का मी लक्षात घ्या.
काहीच इश्यू येणार नाहीये लक्षात घ्या. थोडी काळजी घ्यावी लागेल. म्हणजे मुलींना मी सूचना काय करतोय, की तुम्ही प्रॉपर त्या कॉलेजच्या बाहेर हॉस्टेल किती अंतरावर आहे, पीजी रूम किती अंतरावर आहे, कॉलेजपासून डिस्टन्स किती आहे, मेसच्या काय फॅसिलिटीज आहेत, किती दूर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं हे इम्पोर्टंट आहे. मग तिथं मला ना टी फार आवडतो. एकदम सेफ आहे. विद्या प्रतिष्ठान बारामती एकदम सेफच आहे. काही धावपळ करायची गरज नाही. कॅम्पसच्या आतच सगळं मिळणार आहे. सिक्युरिटी एक्स्ट्राऑर्डिनरी लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. मग या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. आता व्ही-आय-टीमध्ये हॉस्टेलच नाहीये. तिथंही पीजीमध्येच राहावं लागणार आहे. काय प्रॉब्लेम होतोय मुलींना? एखादी मुलगी जाते तिथं. ओके. मी तुम्हाला सांगतो इथं एक काम करूया आपण लक्षात घ्या. मी एक नवीन WhatsApp ग्रुप तयार करेन नंतर, कॅप राउंड नंतर. कुणाला कुठलं कॉलेज मिळालं त्यानुसार आपण ग्रुप बनवूया आपण. ओके. आणि तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. ऑब्व्हियसली ठीक आहे. माझ्या इथल्या माझ्याकडे काउन्सिलिंगची मुलं आहेत. माझ्याकडे YouTubeवरून माझे ऑनलाईन स्टुडंट आहेत. त्यामुळे काय होतं, की थोडंसं ना व्ही-आय-टीचे स्टुडंट मला माहिती आहे आणि व्ही-आय-टीचा प्लस पॉइंट काय माझ्यासाठी फायनल इयरला, थर्ड इयरला, सेकंड इयरला सुद्धा माझे स्टुडंट आहेत. मग ते आपल्याला हेल्प करतील ना. मग हे असं काहीतरी मुलांना रूम मिळवण्यासाठी आपण काहीतरी नक्की करूया बरं का. मला आता आठवत नाहीये. पण लास्ट इयर एका मुलाने मला अप्रोच केलं होतं, की त्याने एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. फ्रीमध्ये होती लक्षात घ्या गेल्या वर्षी. त्यांचा तो प्रोजेक्टच होता म्हणूया आपण, की त्यात त्यांनी काय केलं, की ए-आय-एस-एम असू दे, मॉडर्न असू दे, पुण्यातले जे काही कॉलेजेस आहेत, तिथे पीजी कुठे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला तुमचा पार्टनर शोधण्यासाठी काय करता येईल अशी हेल्प ते करत होते. मगाशी दाखवलं ना तुम्हाला मी 2 वर्षापूर्वी घडलेली घटना. हे अशा गोष्टी पुन्हा घडू शकतात. आता काय झालंय मोबाईल, कॅमेरेज वगैरे इतक्या गोष्टी आहेत ना, ते फार धोकादायक गोष्टी बनल्यात. म्हणजे अभ्यासाबरोबर याच्यावर पण लक्ष ठेवलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. व्यवस्थित समजून घ्या, की कॉलेजेसची लिस्ट मेन मुद्दा काय होता आपला? मेन मुद्दा काय होता लक्षात घ्या, की कॅप राउंडसाठी तयार राहताना आता माझ्याकडे काउन्सिलिंगला जस्ट एक केस आली होती लक्षात घ्या. मुलाला कमी स्कोर आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो त्याला ए आणि बी अशी 2 कॉलेजेस मिळू शकतायत. पण मी त्याला काय म्हणलं, की कमी स्कोर आहे. मी कॉलेजचं नाव जाणून-बुजून घेतलं नाहीये. ह्या 2 कॉलेज तुला मिळण्याचे चान्सेस आहेत, पण तुला ते कॉलेज चालतील का? ओके, हे बघून घे. तुझ्याकडून येस आल्यानंतरच घेऊ दे आपण ते लिस्टमध्ये. काय होतं, की पर्सेंटाइल कमी आहे, पण अपेक्षा कमी नाही आहेत. कॉलेज चांगलंच पाहिजे असं वाटतंय. पण ऑप्शन फॉर्म भरणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. होय तुम्हाला स्कोर कमी असू दे किंवा जास्त असू दे, सगळ्यांच्या पुढे अडचणी आहेत आणि सोडवायला मग आम्ही आहोत तुम्हाला हेल्प करण्यासाठी. ओके. आणि YouTubeवर कमेंटमध्ये जरा डायरेक्टली उत्तर देता येत नाही. तुम्ही सेम मेसेज आम्हाला WhatsAppला करा. तिथून व्हॉइस मेसेज किंवा रिटर्न कॉल नक्की करता येतो लक्षात घ्या. मग चला तयारी करा. कॅप राउंड भरायला सुरुवात करूया आपण ऑप्शन म्हणजे अजून प्रोसेस माहीत नाही, माहीत आम्हाला नाही झाली. पण सुरुवात करूया. शेवटी पळापळ होणार नाही. ऑल द बेस्ट.